ती मला बेस्ट सिस्टर म्हणते. हो ही बेस्ट आहे. बेस्ट सिस्टर एकदम. बेस्ट सिस्टर तुला कधी कधी हेल्प करते. शूटिंग करते मी, तेवढंच करते मी आयुष्यात, बाकी काय नाही. तुला फिरायला घेऊन जाते ती. पळत पिक्चरला सांग की लाचते. तू सांगितलं की तिने सितारे जमीन पर साठी ऑडिशन दिलेली. येस. एकतर ऑडिशन साठी फोन आल्यावरती ते म्हणले की वी नो दॅट यू हॅव अ सिस्टर हु इज डाऊन सिंड्रोम, तर वी वॉन्ट टू ऑडिशन हर. आणि मला असं झालं की काय, माझ्यासाठी नाही हिच्यासाठी फोन आलाय. तू आता कुठली ऍक्टिंग करून दाखवणार. मेरे नाम से आपको मधुमती गाणं गाता येतं तुला. सॉन्ग फॉर अस ना. कोणतं. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. रक्षाबंधन आहे, तुम्हा सगळ्यांनाच रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा. आता रक्षाबंधन कोणासोबत करायचं हा प्रश्न मला दरवर्षी पडतो, पण यावर्षी तो पडला नाही, कारण का एका चित्रपटाचं रेड कार्पेट होतं. ठीक आहे, त्यावर जी अभिनेत्री होती ती नेहमीच शाईन करते, पण त्या अभिनेत्रीसोबत एक व्यक्ती आली आणि तिने रेड कार्पेटवर हवा केली. सगळ्यांचे डोळे चमकले आणि ती मुलगी रेड कार्पेटवरून कधी ओव्हरनाईट स्टार झाली असं म्हणूया. आणि तीच आहे आजची माझी गेस्ट. मी आज जरा प्रियदर्शनीला साईड करणार आहे आणि मी मधुमतीचं वेलकम करते. हाय मधुमती, कशी आहेस. बरी आहे. हॅलो हाय. दोन बहिणींची गोड जोडी आज माझ्यासोबत आहे. आणि रक्षाबंधन हे थोडंसं वेगळं असणार आहे, कारण का बहिणी एकमेकांना खूप सपोर्ट करतात, रक्षा करतात, म्हणूनच रक्षाबंधन आहे. साईड करूया, आपण गप्पा मारूया. हा बरं, तू कशी आहेस. मी काम केलं. हा आणि मग पाणी भरती. ती कामं सांगते, ती काय काय कामं करते दिवसभरातली. पाणी भरती आणि टेबल. शी इज आस्किंग की तू कशी आहेस. मैं ठीक ओके. बरं, आता थोडं आपण ताईकडे येऊया, तिला आपण थोडा भाव देऊया. थँक्यू यार. पण तू म्हणलीस ती अगदी खरंय. म्हणजे ओव्हरनाईट मधुमतीची चर्चा होत होती आणि अनएक्सपेक्टेडली मला खूप लोकांचे मेसेजेस आले की ही तुझी बहीण आहे का, सख्खी बहीण आहे का, मग ही कशी आहे आणि मग काय वगैरे. मग पीपल वर व्हेरी क्युरियस. आणि ते कमेंट सेक्शन बघितलं तर म्हणजे थँक्स टू मज्जा की आम्ही ओव्हरनाईट आमची जोडी व्हायरल झाली. बट खूप म्हणजे लोक प्रेम पाठवत होती, मेसेजेस करत होते. आणि कमेंट्स तर म्हणजे कमेंट्स हा इतकं प्रेम आहे त्या कमेंट्समध्ये. त्या मिठीबद्दल खूप बोलली आहेत लोक आणि आय एम रिअली ग्लॅड की ते अशा पद्धतीने रिसीव्ह. अगदीच. पण मला या नात्याबद्दल सांग, कारण का मी खूप क्युरियस आहे की हे नातं कसं आहे. कारण का जेव्हाही तुझा बर्थडे असतो, पहिली पोस्ट मधुमती ओवाळते आणि तू बसलीस. हा नेहमी असतं, रक्षाबंधन असलं किंवा काही असलं, जो स्पेशल ओकेजन असतो तिथे मधुमती असतेच असते. या नात्याबद्दल सांगशील. सो फर्स्ट ऑफ ऑल मधुमती माझी चुलत बहीण आहे. आणि पण आमच्या घरामध्ये चुलत नाती नाहीच आहेत, म्हणजे सगळं आमचं सख्खच आहे सगळीकडे. तर मधुमतीला ओवाळणं खूप आवडतं. त्यामुळे कोणाचाही बर्थडे असला की इट्स अ थिंग की पहिलं मधुमती ओवाळते आणि काय. तर त्यामुळे इट इज व्हेरी स्पेशल. आणि मी तिची प्रचंड लाडकी आहे, कारण मी घरात सगळ्यात लहान. ओके. शेंडेफळ. त्यामुळे माझा जन्म झाला तेव्हा ती माझ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठी आहे. तर बाळ मांडीत घेऊन बसायला तिला खूप आवडायचं. तर तिचा सख्खा भाऊ वरुण आणि आम्ही दोघंही बाळ होतो, पण माझे जास्त लाड झालेत आणि माझ्या प्रती तिचं जरा
जास्त प्रेम आहे इतरांपेक्षा. ती मला बेस्ट सिस्टर म्हणते. हो ही बेस्ट आहे. बेस्ट सिस्टर एकदम. ही कुठे हेल्प करते तुला? कधी कधी हेल्प करते ताई? नाही ती मोठी आहे. ओके, मग तुला प्रिया म्हणते? हा, मला ती प्रियदर्शिनी म्हणते आणि बेस्ट सिस्टरच म्हणते युजली. बेस्ट सिस्टर तुला कधी कधी हेल्प करते? पियू काय काय करते? प्रियदर्शिनी काय काय, शी इज नॉट युझिंग घरचं नाव, कारण आपण आता कॅमेरा समोर वगैरे आहोत. येस येस येस. हा, तर मी काय काय करते? शूटिंग करते. शूटिंग करते मी, तेवढंच करते मी आयुष्यात. बाकी काय नाही. तुला फिरायला घेऊन जाते ती? फरक केले. कुठे कुठे घेऊन जाते? फरक केले. आपण कुठे कुठे फिरायला गेलो? वॉकिंग. वॉकिंगला जातो. वॉकिंग जातो. अजून? आणि पहिल्याला पळ्यात पिक्चरला सांग की. लाचते. अगं पिक्चरला गेलो ना आपण. फुलाने केले. काय? फुलराणीचं नाव घेते. तू सगळे पिक्चर बघितले तिचे? पहिला पिक्चर. हा, बघितले. ही तुझी फर्स्ट क्रिटिक किंवा फर्स्ट ऑडियन्स असेल ना? फर्स्ट फॅन म्हणेन मी, क्रिटिक किंवा ऑडियन्स पेक्षा. म्हणजे काही केलं तरी तिला छानच वाटतं. किंवा हो ना. रादर फुलराणीचा किस्सा सांगायचा तर मधुमती, मी फुलराणीमध्ये माझ्या फ्रेंडचं नाव काय आहे? फ्रेंड विक्रम. विक्रम हे सोबत भाऊच्या कॅरेक्टरचं नाव आहे. ओके. तर ती लहानपणापासून खूप सिनेमे बघत वाढली आहे. म्हणजे तो तिचा छंद आहे फिल्म्स बघणं. तर तिला पाठ आहेत काही काही सिनेमे, लिटरली ती सगळे डायलॉग्स म्हणू शकते सगळ्यांचे. पण होतं असं की ती त्याला खरं समजते. ओके. तर जेव्हा तिने मला त्या स्क्रीनवर पाहिलं तेव्हा तिला वाटलं हे खरं आहे. आणि फुलराणीच्या शेवटी मी आणि सुबोधदादा आम्ही एकत्र येतो. तर नंतर तिने मला विचारलं की विक्रम कुठे आहे? तर आम्ही सगळे म्हणतो विक्रम कोण आहे? मग आमची ट्यूब पेटली की ती सिनेमातल्या कॅरेक्टर बद्दल विचारतेय की मी मुंबईवरून आल्यावर की कुठे तिने केलंय. सो मग आम्हाला ते समजवायला लागले की हे सगळं खोटं आहे. पण प्रियदर्शन, तुझं घर किती हॅपनिंग असेल ना, कारण का हे स्माईल 24 तास तुमच्या आजूबाजूला असतं. म्हणजे जेव्हाही तुला वेळ मिळतो शूटिंगमधून तू लगेच पळते, तू लगेच तिला भेटते, किंवा तुम्ही जेव्हाही भेटता ती मिठी किंवा तो संवाद जुना नसतोच. एव्हरी टाइम तू काहीतरी शिकते तिच्याकडून, किंवा एव्हरी टाइम असं होतं की नाही हिच्याकडून खूप घेण्यासारखं आहे. तिच्याकडनं म्हणजे तिच्यामध्ये खूप ऊब आहे, खूप माया आहे, खूप प्रेम आहे. लहानपणी मला असं व्हायचं की बास म्हणून ती किती वेळ मिठी, पण आता उलट होतं. आता ती सोडा करते आणि नाही अजून असं करते. बट लॉंग हग्स ची क्वीन आहे ती. आणि टू एव्हरीबडी, म्हणजे घरातल्या सगळ्यांना तिला असं छान माया करायला आणि खूप आवडतं. जसं तू सांगितलंस मगाशी की आपला फोन झाला की तिला लाईट्स, कॅमेरा, ऍक्टिंग इथे खूप कल आहे तिचा. मग मध्ये काय काय आवडतं तुला? काय काय व्हॉट यू लाईक? कॅमेरा. शूटिंग. अजून काय काय आवडतं? कॅमेरा ते लाईट्स हे असे लाईट्स. अजून आणि शूट हे स्टँड मोबाईल मोबाईलच्या कॅमेऱ्यावरती शूट करायचं आणि डान्स करायला आवडतो. ते पण डान्स करते. हो, आणि त्यावरून मला आठवलं तू सांगितलं की तिने सितारे जमीन पर साठी ऑडिशन दिलेली. सो तो किस्सा काय, आणि जेव्हा तुला कळलं की फायनली मधुमती ऑडिशन साठी गेली? अगं पहिल्यांदा असं झालं की तर एकतर ऑडिशन साठी फोन आल्यावरती हा हॅलो हा येस सर असा एक फरक होतो ऍक्टर्स मध्ये. आणि त्यात हिंदीसाठी एक वेगळी ऊर्जा येते की ओ काहीतरी मोठं आहे. तर ते म्हणाले वी आर फ्रॉम आमिर खान प्रोडक्शन्स मधनं बोलतोय वगैरे, हिंदीमध्ये चाललंय कॉन्व्हर्सेशन. आणि म्हणलं की ओ माय गॉड वाव. आणि ते म्हणाले की आम्ही सितारे जमी पर म्हणून एक फिल्म येते आहे विच इज गोइंग टू बी सिक्वल ऑफ तारे जमी पर. म्हणलं फंटॅस्टिक, म्हणजे गिरिजा ओकचा रोल मिळतोय की काय वगैरे अशी काही काही स्वप्न सुरू झाले. आणि ते म्हणले की वी नो दॅट यू हॅव अ सिस्टर हू इज डाऊन सिंड्रोम, तर वी वॉन्ट टू ऑडिशन हर. आणि मला असं झालं की
काय माझ्यासाठी नाही हिच्यासाठी फोन आलाय. तर एक सेकंड मी शॉक मध्ये होते की एक 1 minute, आर यू कॉलिंग फॉर द ऑडिशन ऑफ माय सिस्टर? येस, यू डू हॅव अ सिस्टर राईट? लाईक येस हो. ओके. मग ते सगळं पुढचं लॉजिस्टिक्स आणि काय करायचं ऑडिशनला वगैरे ते सगळं एक्सप्लेन केलं. बट दॅट मोमेंट वेन आय गॉट अ कॉल फॉर माय सिस्टर्स ऑडिशन वॉज प्राइसलेस. म्हणजे मी चालत जात होते कुठेतरी आणि मी लिटरली थांबलेले रस्त्यात. आय रिमेंबर की काय घडलं आत्ता. तर इट्स भारी, म्हणजे तिला ऑडिशन मिळाली. ते स्पीचचं थोडंसं अनक्लिअर असल्यामुळे शी कुडंट क्रॅक इट, बट इट वॉज फन की काकीला मी एक्सप्लेन केलं की असं व्हिडिओ शूट करा आणि मला पाठवा आणि मग हे करा मग ते करा, बास्केटबॉल खेळतानाचा व्हिडिओ पाठवा वगैरे. तर सगळं केलं उत्साहाने. पण ठीक आहे ना. म्हणजे मोठी झाल्यानंतर तू अशा कोणत्या पॉडकास्टला जाशील तर स्ट्रगल स्टोरी सांगायला एक्झॅक्टली पाहिजे ना. इथे नाही झालं आणि मग थेट शाहरुख बरोबर मी फिल्म आमिर खान सोबत नाही झालं, मला नव्हतं करायचं आमिर सोबत तेव्हा आपण हा इंटरव्ह्यू परत रिप्ले करूया. प्लीज शो रील म्हणून हा इंटरव्ह्यू तुम्ही वापरू शकता. पण मला सांग, तू कोणती ऍक्टिंग करते मधुमती? तू कुठली ऍक्टिंग करतेस? शी लाईक्स युअर ऍक्टिंग आणि तिला माहितीये की तू ऍक्टिंग करतेस. ऍक्टिंग केली आणि शूटिंग केली. तर कुठली फेवरेट ऍक्टिंग तू कुठली ऍक्टिंग करून दाखवणार? डान्स ऍक्टिंग, डान्स नाही, ऍक्टिंग करून कुठली दाखवणार? शूटिंग. आता करणार कुठलं? जे कुठली करते? मंजुलिका करते. करशील? ओके. जे आपले जे डिरेक्टर आहेत ना ते ऍक्शन बोलतील आणि ऍक्शन बोलल्यानंतर तू स्टार्ट करायचं. डू यू वॉन्ट टू स्टँड अप? यू हॅव टू डू मंजुलिका वाला सीन. तू बसून कर. चालेल, बसून करते. बसून कर, ठीक आहे. रेडी? विद्या बालन वाला. विद्या बालन मंजुलिका. हा, ते वाला ऍक्टिंग करायचे. रेडी? ओके, स्टार्ट. ऍक्शन. मेरे नाम से मेरे जब का हकीकत आपको तिने सोफा उचलला. अक्षय तुम्हारे ते बेड क्या कहते मेरे पास. असं अक्षय कुमार म्हणतो, अवनी रुक जाओ, अभी मत करो ऐसे क्या क्या तुम्हें. मग ती खाली ठेवते ना खाली. मग शी कम्स टू सेन्सेस. पागल हो क्या? अक्षय कुमार डॉक्टर विद्या बालन डांस करती है. डॉक्टर म्हणते आराम करते. विद्या बालन आराम करो. विद्या बालन असं केलं. Are you okay? She fine. पागल नहीं है. करते नहीं. पण ओके. तेरा सहज प्राइड happy. सिद्धार्थला हक करते ना. सिद्धार्थ हक किया. करेक्ट. ते दोन से राहता हमेशा पाटील. अमिषा पटेलला त्रास द्यायचा नाही. त्रास द्यायचा नाही. करेक्ट. पोषण असं बोलतं. पायमा त्याच्या आले बॅडमॅन पोषण खायला हो, बॅडमॅनने पॉइझन खाया. बघ ना. व्हेरी नाईस. शाबास. ज्यांना भुलभुलैया माहिती नाही त्यांना आता कळलं आहे. टाळ्या वाजवा प्लीज सगळ्यांनी. किती छान. ती खूप चिडून वगैरे करत असते आणि आमच्या गेट टुगेदर मध्ये कायम हे एक सेशन असतं की सगळ्या गप्पा थांबा आता मधोमधी ऍक्टिंग करणार आहे आणि ती कुठलं तरी एक पॅच करून दाखवते जी फिल्म तिने रिसेंटली पाहिली असेल. बट ती प्रॉपर वगैरे असे आवाज काढून ऍक्टिंग करून दाखवते. प्लीज विद्या बालन, आम्ही तुम्हाला या रील मध्ये टॅग करतो. प्लीज हा अभिनय बघा आणि जे बघताय त्यांनी प्लीज विद्या बालनला टॅग करा. तिचा इतका छान अभिनय कोणीच केला नसेल. मधुमती, ती बेड उचलण्याचा जो सीन आहे जेव्हा अक्षय कुमार म्हणतो की जायचं नाही बाहेर, तू मुझे जाने नहीं देगा असं ती म्हणते, तर तो सीन तिचा फेवरेट, तो ती दरवेळेस करते. व्हेरी नाईस. मम्मीने काहीतरी केलं ना? नाही. इट्स ओके. पण हे जे आहे ना तिचं, हे
असं मध्ये मध्ये बोलणं इट्स ओके. किंवा मगाशी मी तिला असं बोलले की मी तुला मधू म्हणू चालेल का, कारण का मधुमती थोडं मोठं नाव आहे ना. बरोबर. मधू, ती बोलते मधुमती. तरी मी तिला परत विचारलं मधू बोलले तर चालेल ना, मधुमती. ती काही बाबतीत खूप पर्टिक्युलर म्हणजे हे आम्ही पण सरप्राईज होतो तिच्या अशा बिहेवियरने. कारण की युजली ती एका बबलमध्ये असते, एका कम्फर्ट झोनमध्ये असते, प्रोटेक्शनमध्ये असते. पण बाहेर गेल्यावर ती काय उत्तर देते हे प्युअरली तिच्या कॉन्शियसवरती डिपेंडेंट आहे. तर आत्ता पण तिने तुला मधुमती सांगणं इट्स अ सरप्राईज फॉर अस. पण ती खूप छान प्रेझेंट होते. म्हणजे तिला सेन्स आहे की कोणासमोर काय बोलायचं. तिच्या आई वडिलांचा इथे खूप मोठा वाटा आहे. नक्कीच. कारण त्यांनी खूप शिकवलं तिला. नक्कीच. त्यांच्याबद्दल काय सांगशील, कारण का तू जेव्हा तिला घेऊन इथे प्रेझेंट होते आम्हाला फक्त हे दिसतंय, याच्या मागे खूप जणांची मेहनत आहे, स्पेशली तिच्या आई वडिलांची आहे. तर काय सांगशील? लहानपणापासनं मला आणि माझ्या भावाला वरुणला आम्हाला कधी असं वाटलंच नाही की ही काहीतरी वेगळी आहे. ही जाणीवच आमच्यात नव्हती. ते मोठं झाल्यानंतर हळूहळू लक्षात आलं की ओके, अपिअरन्समध्ये काहीतरी फरक आहे, अंडरस्टँडिंगमध्ये फरक आहे. पण ते खूप नंतर झालं. सो मुळात शी इज नॉट डिफरंट दॅन अस. ही जाणीव इतकी रुजलेली आहे आमच्यामध्ये की तिला आम्ही खूप इझिली इन्कॉर्पोरेट करू शकलो आमच्यात. किंवा ती असायचीच खेळामध्ये किंवा सगळ्यामध्ये. ती दादागिरी पण करायची लहानपणी माझ्यावरती आणि वरुणवरती, आणि ओरडाची वगैरे. हे पॅरेंट्स नसले की आमच्या तिघांचा जो खेळ चालायचा, म्हणजे सोबतच वाढलोय आम्ही. देअर वॉज नो डिफरंट ट्रीटमेंट. आणि टू हर एज वेल. म्हणजे डिसिप्लिनची गोष्ट असेल तर तो सगळ्यांना सेमच असायचा. तिला आणि तिच्या भावाला सारखंच वाढवलं गेलंय तिच्या आईवडिलांकडून. की असं नाही की ती स्पेशली एबल्ड आहे तर तिला ठीक आहे तू हे नाही केलंस तरी चालेल, ठीक आहे मग तू ताट तिथेच ठेवून जा वगैरे. नाही, तिला पण तेच रूल्स आहेत, तिला पण तोच डिसिप्लिन आहे. तर ही इक्वॉलिटी खूप जवळनं बघितल्यामुळे आमच्या वागण्यात आपसूकते येतं. करेक्ट. म्हणजे असं करतात ना बऱ्याचदा की फक्त लाडीगुडीनेच बोलतात, फक्त गोडगोडच बोलतात. तर तसं नाही आहे. तिला ओरडलंही जातं, नंतर तिला समजावलंही जातं, जसं आपण अदरवाईज मुलांशी वागतो किंवा कोणाशीही वागतो. त्यामुळे मी पण तिच्याशी बोलताना आम्ही खूप नॉर्मल की नाही हे नाही करायचं वगैरे. मग ती थोडीशी रुसते, मग ती कधी ओरडते, मग मी थोडीशी रुसते वगैरे. सो इट्स व्हेरी नॉर्मलाइज्ड आणि कॅज्युअल कॉन्व्हर्सेशन बिटवीन अस. आणि तिची जडणघडण पण अशी झाली आहे की तिला इंडिपेंडेंट बनवलं आहे तिच्या आईवडिलांनी. आता शी इज 32 years old. ती माझ्यापेक्षा मोठी आहे. आणि अशा वेळेस युजली पॅरेंट्सची अशी अपेक्षा असते की स्वावलंबी व्हावं आपल्या पाल्याने. तर ती आहे तेवढी स्वावलंबी. ती सगळं स्वतःचं स्वतः करते. तिला फक्त कंपनीची गरज असते आणि एक थोडं सर्व्हेलन्सची गरज असते. पण अदरवाईज तिचं असं अडत नाही काही. तिच्या काय म्हणतात, तिच्या रोजच्या सगळ्या गोष्टी असतील किंवा जेवण वाढून घेण्यापासून जे आपण म्हणतो की अरे बापरे खूप जबाबदारी असते अशा मुलांची असं म्हटलं जातं. पण तिची खूप सारी जबाबदारी ती स्वतः घेते. यू जस्ट हॅव टू अकंपनी हर, दॅट्स ऑल. खूप मस्त. इतकं छान बोलली पिऊ दीदी. चांगलं बोलली. आता तू बोल ना थोडंसं, एक चांगली हॅबिट सांग ना तिची, ती तुला आवडते. माझं काय आवडतं तुला? मीच आवडते. बरं, एक हॅबिट तुला नाही आवडत तिची? माझं काय नाही आवडत? काय नाही आवडत असं काय आहे माझं? आवडते. बरं, तुला माहितीये का मी काल ना पिऊ ताईला कॉल केलेला. मी ताई नाहीये, बेस्ट सिस्टरला मी फोन केलेला काल. नाही त्याला फ्रेंड आहे ना, त्याला फोन केली. कंप्लेंट सांगते ती की आम्ही आता गाडीने येत होतो तर आय वॉज कॉलिंग यू ना, आणि आय वॉज कॉलिंग माय फादर फॉर की अपडेटिंग की असं आम्ही पोचतोय वगैरे. तर तिला ते आवडत नाही कारण की गाणी चालू होती सगळी आमची, बॅड मॅनर्स. तर त्याच्यामध्ये आय वॉज कॉलिंग. तर ती कंप्लेंट सांगते की हे आवडत नाही. बरोबर, फ्रेंडला फोन करते ते आवडत नाही. बॅड मॅनर्स हे नाही, अजिबात नाही करायचं. कळलं का? गाडी चालवताना फोन नाही वापरायचा. बॅड मॅनर्स. पण मी व्हॉइस कमांडने तू चुकीचं सांगते, काहीतरी चुकीचा अर्थ घेते. आता जे सांगते तुला सांगते. सॉरी. येस, मधुमती ताई ओरडली आहे पिऊला. मग खाल्लं कसं असतं तिथे आल्यावर?
तुझ्यासोबत अजून मी 2 तास राहिले तर मी माझे पोल कोण होईल मग. बरं मला सांग, तुला माहितीये पिऊने मला फोन केला काल आणि मला सांगितलं की तुला पेप्सी खूप आवडते. पेप्सी आले. किती आवडते? किती आवडते तुला? खूप आवडते. आणि तिने मला एक कंप्लेंट पण केली तुझी, बोलते की मधुमती रात्री पेप्सी प्यायची आणि सकाळी सांगायची की चेरीने पेले. खोटं बोलायची तू? स्टोरी बिहाइंड दिस. सो आमच्याकडे म्हणजे त्यांच्याकडे चेरी नावाची डॉग होती, लॅब्राडॉर. तर इट वॉज लाईक सिस्टर ऑफ मधुमती आणि ती मधुमती सोबत फिरायला जायची आणि ती मधुमतीची काळजी घ्यायची चेरी, म्हणजे तिला सोडायचीच नाही. तर अनफॉर्च्युनेटली 2 years ago शी डाईड. आणि तेव्हा ती अल्टर इगो होती साधारण मधुमतीचा, की रात्री पेप्सी संपायचं आणि सकाळी फ्रीज उघडल्यावर जसं अर्धी बाटली गायब झाली आहे. तर विचारलं की कोणी प्यायलं हे? मी नाही. कोणी प्यायलं पेप्सी? चेरी प्यायली. बरं मग आता काय करूया माहितीये, आपण पेप्सी कॉम्पिटिशन ठेवूया, पेप्सी पिण्याचं कॉम्पिटिशन. हा, तर मी छोटा ग्लास तुला देणार पेप्सीचा, छोटा ग्लास पिऊला देणार. करेक्ट. ज्यूस नाही, पेप्सी प्यायचंय. तू प्यायचं, मी प्यायचंय आणि कॉम्पिटिशन असणार आहे. हू फिनिशेस फर्स्ट. नाही तेच कॉम्पिटिशन. आणि जो जिंकणार त्याला मी एक चॉकलेट देणार. सगळे आमचे आवडीचे पदार्थ आहेत. सो पेप्सीचे ग्लास आलेले आहेत. ओके मधुमती, पेप्सीचा ग्लास आहे. आपण कॉम्पिटिशन करतोय. जो फास्ट हे पिल पेप्सी तो जिंकणार आणि त्याला मी देणार आहे हे चॉकलेट. I want it. I want you. ओके, सो 1. आम्ही हातात घेतो. हा हातात घेऊ. एकदम सावकाश. मग सावकाश आहे, फास्ट. 1 2 3. मधुमती मधुमती मधुमती. ओके, पिऊल साठी पण करा प्लीज, तुम्ही चेअर करा. मधुमती मधुमती मधुमती. बापरे, oh my god. No one can beat her. नाही पी ठीक आहे. सो हे चॉकलेट जात आहे सुपरस्टार मधुमती यांना. चॉकलेट. पण तुला माहितीये का, ती खरंच हरली. नाही मी नाही, आणि अजून ते जात. तिने सगळ्या शुगरचा कोटा कम्प्लीट केला. पण येस, मधुमती हॅज अ हिडन कॅपॅसिटी ऑफ ड्रिंकिंग पेप्सी. खरंच जे हिडन टॅलेंट आहे हे, खरंच तिचं हिडन टॅलेंट आहे. बरं मला चेरी बद्दल सांग ना, म्हणजे कसं आहे, ती तिच्या एवढी क्लोज होती, पण हे नातं कसं होतं तिचं आणि चेरीचं? तर चेरी 14 वर्षांची असताना शी डाईड. आणि खूपच प्रेमळ डॉग होती ती, म्हणजे लॅब्राडॉर्स एनिवे खूपच प्रेमळ असतात. तर आणि शी ब्लॅक होती कम्प्लिटली. मी तिचं घरातल्या प्रत्येकासोबत एक वेगवेगळं नातं होतं. आणि मधुमती जिथे बसायची तिथे पायाशी जाऊन ती बसायची तिच्या चपलांवरती कायम. किंवा मधुमतीची वेळ होती, सकाळी खाली फिरायला जायचं, संध्याकाळी खाली फिरायला जायचं. तर तेव्हा बरोबर ती उठायची आणि तिच्यासोबत जायची. पट्टा बिट्टा काही गरज नाही. आणि शी यूज टू प्रोटेक्ट मधुमती फ्रॉम, म्हणजे कोणी अनोळखी अदर डॉग्स जे काही आहे. पण नकळतपणे ती प्रोटेक्टिव्ह असायची मधुमतीबद्दल. आणि त्यांचं असं खूप सिस्टरचं नातं होतं चेरीसोबत. तर ते आय थिंक शी वुड टेल. वेर इज चेरी नाव? चेरी died. She died, no? She died. You miss her? No. She died. She died. Are you sad about it? No. No. I'm not sad. Okay. Do you miss her? Yeah. Yeah. I know why because Cherry died all the time. Yeah. Where is Cherry now? Cherry going star
शी इज गॉन स्टार. स्टार झाली ती. येस. तर तिला तसंच सांगितलं की ती स्टार झाली आता. तर एव्हरी टाइम आम्ही आकाशाकडे बघतो आणि स्टार्स दिसतात तर ती दाखवते की ती चेरी आहे. पण मी मगाचपासून बघते किंवा मी तुला फोटोज मध्ये पण पाहिलं मधुमती, आणि मी तुला रेड कार्पेटवर पण पाहिलं त्या दिवशी. तू खूप छान नटतेस. तुझे इयरिंग्स, तुझं नेक पीस, हे तिला किती आवड आहे. खूप आवड आहे नटण्याची, प्रचंड आवड आहे. ती गपचूप टिकली लावून आरशासमोर उभी राहून ऍक्टिंग करत बसते. तिथपासनं तिला आवड आहे. आणि थँक्स टू काकी, हर मदर, ती तिला दर ओकेजनला छान नटवते. आणि आत्ता पण तिने एक ओढणी वेणीमध्ये घालून असं एक हे केलेलं आहे. तर ते करत असते ती. तर त्यामुळे तिला पण आवड आहे हिला नटवण्याची आणि मधुमतीला पण आवड आहे नटण्याची. हे का लपवून ठेवलेलं? पलंती काय? पलंती पलंती? हे पलंती. परांती. ओ किती सुंदर. मी कशी दिसते आज मधुमती? मी कशी दिसते? मी क्या बात है. ती कशी दिसते? प्रिटी. प्रिटी. आणि ही कर्ली हेअर. येस. कारण की तिला नेहमीच मोठे केस आवडायचे आणि माझे कधीच एवढे वाढले नाहीत. तर साधारण कॉलेजला गेल्यापासून माझ्या वेण्या सुटल्या आणि अचानक असे झाले केस. तर तिला ते अरे कर्ली हेअर, लहानपणीचं वेगळं होतं, कर्ली हेअर. तर दरवेळेशी नोटीस. पण प्रिया, ही तुझ्यापेक्षा मोठी आहे 4 वर्षांनी. तिला मी आता जेवढं म्हणजे हार्डली 2 तास मी तिच्याशी आता गप्पा मारते, म्हणजे कॅमेरा सुरू होण्याच्या आधीपासून. ती खूप समजूतदार आहे किंवा ती खूप तुला प्रोटेक्ट करते. तुम्ही जेवायलाही बसलात तरी ती सगळ्यांना विचारते, हे देऊ का, ते देऊ का. ती नॉर्मल सगळ्यांना विचारून सगळं करते. ही तुला किती प्रोटेक्ट करते. आता बघ, प्रोटेक्ट करणं म्हणजे लढणं, सगळ्यांना ओरडणं असं अजिबात नसतं. असतं पण कधीतरी नेसेसरी नसतं की, पण कधीतरी तिचं फक्त असणंच आपल्यासाठी एक प्रोटेक्शन असतं. तर तुझ्यासाठी ती किती छान प्रोटेक्ट करते तुला. तुला सांगू, शी हॅज व्हेरी गुड सिक्स सेन्स. तिला लगेच कळतं कोणी दुःखी आहे किंवा कोणी रागावलंय, किंवा म्हणजे आपण म्हणतो ना की सूर बदललाय, मला आवडत नाहीये, असं आपण बोलतो बघ. तर तिच्यात ते जास्त सेन्सिटिव्ह आहे, ते सेन्सिंग. तर तिच्याशी कोणी थोडंसं मोठ्या आवाजात बोललं तरी तिला ते लागू शकतं. किंवा म्हणजे काही आपण नॉर्मल जरी बोललो की काय ग कशी आहेस, पण ते जर ओरडून बोललं तर तिला तेचा वेगळा अर्थ वाटतो किंवा काय. तर शी इज व्हेरी सेन्सिटिव्ह टू इमोशन्स. समहाऊ आपण म्हणतो ना एनर्जी गेज करणं, तर तिला त्या एनर्जीज खूप कळतात असं मला वाटतं. जेव्हा पण म्हणजे मी काही बोलले पण नाहीये, पण मी एक शांत आहे 5-10 सेकंद, ती असा हात ठेवून आई ओके असं ती विचारते पटकन. तर तिची ती पद्धत आहे प्रोटेक्शनची की तुला काय होतंय, तर लेट मी हील यू, अशा पद्धतीचं आहे ते. असं ती बोलत नाही ऑफकोर्स, पण तिचं विचारण्यामागची भावना ती असते. आणि असं अनेकदा झालंय की तिने स्वतःहून विचारलंय आणि तेव्हा खरंच माझ्या डोक्यात असे काहीतरी थॉट्स येऊन गेलेत ज्यांनी मला अपसेट केलंय. की फॉर एक्झाम्पल मी दमलेली असताना वगैरे नाही, जेव्हा आपण काहीतरी विचार करत असतो आणि नकळत आपण कुठल्या तरी ट्रिपमध्ये जातो. आत्ता पण गाडीतनं येताना आम्ही एकत्र होतो आणि आम्ही गाणी वगैरे म्हणत होतो. तर फॉर काय 30 सेकंदांसाठी मी असं लॉस्ट झाले कुठेतरी. आणि त्याच्यानंतर ती बघतच होती माझ्याकडे आणि तिने विचारलं की आई ओके. आणि म्हणलं की हे कसं कळलं तुला, आत्ता मी काहीच रिॲक्ट नाही केलंय किंवा काही माझा चेहरा पण नाही बदललाय, काहीच नाही. पण आणि ती समोर बघत होती, म्हणजे असंही नाही की ती कंटिन्युअसली माझ्याकडे बघत होती. तिची गाणी गात होती आणि ती अचानक शांत होऊन तिने बघितलं आणि बघतच होती. आणि मग म्हटलं की काय, आणि तिने विचारलं की आई ओके. तर आय थिंक ही मॅजिकल पॉवर आहे तिच्याकडे. आणि आय डोंट नो इतर डाऊन सिंड्रोम मुलांमध्येही असते का, पण असे बरेच एक्सपिरियन्सेस आहेत की दे हॅव सम डिफरंट अंडरस्टँडिंग अबाउट एनर्जीज आणि दे कॅन रीड एनर्जीज मोर दॅन अस. तर ते आहे. आणि तिच्यामध्ये ती हिलिंग पॉवर आहे की फक्त तिच्या जवळ बसायचं, तिच्याकडनं थोपटून घ्यायचं आणि
you'll save 3 therapy sessions. अनपेड थेरपी. त्यामुळे तो स्पर्श आहे तिच्यात. तर आय थिंक दॅट इज हर प्रोटेक्शन. खूप मदरली आणि खूप नर्चरिंग वाईब आहे तिची. हे सगळं सुपर पॉवर आहे, पण मधुमती ऑलिम्पिक विनर सुद्धा आहे. सिल्वर मेडल आहे येस मधुमतीकडे. आणि हे प्रियादर्शनी प्लीज सांग प्रेक्षकांना, कारण का इतकं छान ऑलिम्पिक एकदम छान आहे ना. एकदम छान आहे. ऑलिम्पिक्सला गेलीस ना तू? स्पेशल ऑलिम्पिक्स. आणि काय मिळालं तिथे? गोल्ड मेडल, सिल्वर मेडल. सिल्वर मेडल. येस. काय ते गोल्ड सांगते? गोल्ड मेडल. सिल्वर मेडल. सिल्वर मेडल. आणि काय गेमचं नाव काय? गेमचं पोची. बॉची नावाचा गेम आहे. ओके, तो काय असतो म्हणजे प्रेक्षकांसाठी? सो तो असा गेम आहे की एक पिच असतं आपलं, क्रिकेटचं कसं पिच असतं तसं एक पिच असतं, आणि त्याच्या दुसऱ्या एंडला क्वीन बॉल असतो. आणि आपल्याकडे काही 5 चान्सेस, 4 चान्सेस वॉट एव्हर. तर आपल्याला तो बॉल असं सरपटत टाकायचा असतो टुवर्ड्स दी एंड ऑफ द पिच. हा, क्वीन बॉल पर्यंत गेलं तर पॉइंट्स. मग तो कुठपर्यंत जातोय त्यावर पॉइंट्स असतात. तो हेवी असतो बॉल. आणि पहिला बॉल टाकल्यानंतर तो तिथेच राहतो पिचवर. सो दुसरा बॉल टाकताना तो एक अडथळा असतो पोहोचण्यापर्यंतचा. मग तिसरा बॉल टाकताना त्या 2 बॉलचा अडथळा असतो. अशा 2 टीम्स खेळत असतात. सो ह्या टीमचे बॉल्स आणि ते सगळे पिचवर असताना तुम्हाला त्यातनं रस्ता काढून शेवटपर्यंत बॉल सरपटत न्यायचा आहे. तर युजली हे टीम्समध्ये खेळतात, पण मधुमती जेव्हा खेळली तेव्हा इंडिव्हिज्युअल मॅच होती. आणि त्याच्यामध्ये तिला सिल्वर मेडल आहे. किती छान. मला सांग ना, किती छान तिथे किती मजा केली तू? ऑस्ट्रेलियाला गेली. कंट्री इंडिया कंट्रीकडनं. येस. आणि डिड यू गो विथ मम्मा डॅडी? No. You went alone, no? Yes, we went. With your school friends. School friends. And teachers. गौरी. गौरी गाडगीळ बद्दल बोलते ती. येल्लो पिक्चर मधनं तिला ओळखतो. तर ती ज्या वेळेस ऑलिम्पिकला गेली होती आणि शी वन ऑल दोज मेडल्स, तर तेव्हाच मधुमती तिच्या बरोबर होती. त्या दोघी एकत्र हैदराबादला गेल्या होत्या कॅम्पसाठी बाय ट्रेन विदाउट पेरेंट्स. आणि तिथे त्यांचं सिलेक्शन झालं. आणि मग त्या इंडियासाठी ऑस्ट्रेलियाला गेल्या, इंडियाकडून ऑस्ट्रेलियाला गेल्या. तर गौरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण तेव्हा अनेक मुलं गेली होती. बालकल्याण म्हणून संस्था आहे पुण्यात, जिथे ही स्पेशल मुलं ट्रेन होतात आणि तिकडनं सिलेक्ट होतात अशा स्पर्धांसाठी. तर तिकडनं मधुमती पण सिलेक्ट झाली. आणि त्या ऑलिम्पिक्समध्ये अजून बरेच स्पेशली एबल्ड मुलं होती ज्यांनी वेगवेगळे मेडल्स आणलेत भारतासाठी. आणि त्या सगळ्यांनी पण गौरी इतकंच मोठं काम केलंय. सो प्रातिनिधिक स्वरूपात गौरी आपल्याला माहिती आहे, पण मधुमती पण त्यातली एक आहे, हे आम्ही प्राऊडली सांगतो. ते छान लाजते. इंदलकरांचं नाव ऑलिम्पिक्स पर्यंत गेलंय. वा. तिच्याकडे ती इंडियाची जर्सी पण आहे. हो. हे खूप कधीतरी असं म्हणायला गेलं तर, जे तू बोललीस ना की आम्ही कधी स्पेशल फील नाही केलं. मी पण जेव्हा इंटरव्ह्यू सुरू होता मी सगळ्यांना सांगितलं आपण तिला काही जास्त स्पेशल फील नको करूया, आपण नॉर्मल करूया. पण जेव्हा ती आली ना तेव्हा आपसुकच सगळ्यांनी तिला इतकं स्पेशल फील केलं. म्हणजे कोणाच्या ध्यानीमनी नव्हतं. आम्ही खूप ठरवलेलं की नाही इतकं स्पेशल नको, खूप ऑकवर्ड होईल, किंवा हे आमचं डिस्कशन सुरू होतं. ती आली आपसुकच, ती जवळ आली. मी तिला आधी ओळखत नव्हते की ती मला ओळखत नव्हती. आपसुक जवळ आली. ती आल्यानंतर आपण लहान मुलांना कसं सगळे तसेच करत होते तिला. हे खूप गॉडली आहे. म्हणजे बट दॅट्स दी एनर्जी. म्हणजे तुझी एनर्जी तशी होती म्हणून ती आली तुझ्याकडे. जर तुझी एनर्जी अशी हॅलो अशी असती तर ती तशीच राहिली असती. त्यामुळे मी म्हणलं शी रीड्स द एनर्जी रिअली वेल. त्यामुळे इथे ते वॉर्म वातावरण आहे. सो ती बघ केवढी खुलली आहे बघ. सो आमच्या गावी एक कुत्रा आहे रॉकी नावाचा. तो ना बऱ्यापैकी असा, तो कोणाला जवळ येऊ देत नाही आणि तो लांब पळतो किंवा भुंकतो जे काही. तो फक्त हिला हात लावू देतो आणि ही त्याला हात लावते. बाकी तो कोणालाच हात लावू देत नाही. दिस इज अनदर एक्झाम्पल ऑफ एनर्जी. रॉकीकडे जातेस तू? रॉकी प्यार करते. रॉकीला प्यार करते. रॉकी प्यार ना
सारखं सारखं मागे मागे प्यार करते. सारखं मागे मागे येतो मग मी प्यार करते. मधू तुला जेवण बनवता येतं? हा जेवण बनवता येतं? तू जेवण जेवण करते. जेवण करते नाही बनवता येतं का? त्या भाकरी भाकरी. बट कॅन यू मेक एनिथिंग? आल्याचे मेकिंग व्हॉट डू यू मेक? सब्जी आणि डाळ, भाजी, राईस, सॅलड, भाकरी, चपाती सगळं बनवते? यातलं तू काय बनवते? हे सगळं तू खातेस? खेळते. ती वाढते. चपाती. येस बट व्हॉट डू यू मेक? What is it? व्हॉट डू यू मेक? सॅलड. सॅलड. ती सॅलड बनवते Salad. मेनली. बऱ्याचदा मधुमतीने सॅलड बनवलाय. हो. ती भाजी कापते, भाजी तोडायची, तोडायची, निवडायची. तोडायची. करेक्ट. हा सो सॅलड बनवणं सॅलड असं करायचं. असं असं करायचं. मग मिक्स करायचं. मिक्स करायचं. थोडंसं मीठ टाकायचं. थोडंसं मीठ टाकायचं मिक्स टाकायचं आणि हलवायचं. आणि हलवायचं. आणि काय काय घालायचं सॅलड मध्ये? आणि आठवण पेपर. 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 येस. पेपर. आणि पण सॅलड मध्ये काय काय असतं? क्युकंबर, कॅरेट, हळद. हळद हळद हळद. हळद सॅलड टाकते. काय म्हणते ती? हळद. नो नो नॉट सब्जी. हा सॅलड मध्ये काय काय घालायचं? तूप. तूप नाही. सॅलड मध्ये काय काय? पण तूप खायचं. तू खायचं. बरोबर. तूप बरोबर आहे. सॅलड मध्ये काय काय? व्हॉट डू यू कट अँड पुट इनटू सॅलड? कापायचे आणि टाकते. येस. कापून असं टाकायचं. टाकायचं. ते कापायचं ते तुम्ही तुमचं ठरवा. Yes, पण ते असं काय टाकायचं. कापायचं ते तुम्ही ठरवा. आम्ही असं टाकायचं एवढं लक्षात ठेवा फक्त. मीठ, पेपर, डन. पण मी येऊ तुझ्या घरी जेवायला? येऊ मी येऊ? तू पण ये. हो. डन. येस डन. आपण तिला इन्व्हाइट करूया ना जेवायला. काय बनवायचं मेनू? सॅलड बनवायचं. डाएट. सेकंड डाएट. आणि काय तिला जेवायला? आणि जेवायला सॅलड करते. आणि तिला काय जेवायला द्यायचं आपण? काय देते? वी आर इन्व्हाइटिंग हर ना. हा मग मेनू काय ठेवायचा आपण पार्टीचा? पातीला कांदा करते. कांदा कापायचा, टोमॅटो. अँड सब्जी मध्ये काय? सगळं असं. हे कॉन्स्टंट आहे. इथलं चेंज होतं. पण काय मेन्यू काय? भाजी काय ठेवायची? भाजीला मसाला चिकन. मसाला चिकन. पण तिला विचार ती चिकन खाते का? त्याला खातो. माझ्याकडे बघून तिला वाटलं असेल खातेस. आता तू खातेस. मसाला चिकन. आणि हे नको का पार्टीत? नको. पेप्सी नको पार्टीत? ते शील ब्रिंग ओनली ना फॉर यू. ओके. डन. तुझा बर्थडे कधी असतो मधुमती? 26 ऑक्टोबर. 26 ऑक्टोबरला बर्थडे असतो. काय काय करतेस तू बर्थडेला? मसाला चिकन. मसाला चिकन. येस. अजून बर्थडे पार्टीला काय काय मेन्यू असतो? पार्टी पाहायला हॉटेलमध्ये हॉटेल डान्स करते. खूप छान होते. हा ना. खूप छान वाटतं. डान्स आमचं मेन आहे पार्टीचा. बाकी ओकेजन काही असो, पार्टी काही असो, डान्स झालं की पार्टी आमची होते कम्प्लीट. डान्स आणि पेप्सी नसेल तर ती पार्टी नाही. वा. आणि मसाला चिकन. मसाला चिकन. मधुमती गाणं गाता येतं तुला? एक सॉन्ग येतं कोणतंही? सॉन्ग फॉर अस ना. कोणतं? चनपा गा ना. गा. चनपा पालेस्ता इनवर सारा हपिला फेक खुरसा खरंदी मामा दुपादा चिरबंदी चनपा पालेस्ता. वाव. कोणी शिकवलं? हिंदी. नाही, हे कोणी शिकवलं सॉन्ग? हू टॉट यू दिस सॉन्ग? टीचर.
टीचर टीचरने टीचर सांगते टीचरने शिकवलं. शिकवते. पण तिला खूप गाणी पाठ आहेत. ती आता चांदोबा चांदोबा म्हणाली गाडीत नाही येताना सगळी गाणी ती गात होती. तुला बॉलिवूड किंवा मराठी कोणतं सॉन्ग येतं आपल्या फिल्म मधलं? हिंदी सॉन्ग कुठलं? हिंदी हा शर्मिला. गा बरं. शर्मिला शर्मिला. अच्छा नो अदर दॅन डान्स वालं बॉलिवूड सॉन्ग. शाहरुख खान. हा गा ना एखादं. छैया 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 अरे किरा के छैया रे किरा के छैया बाल के पे छैया छैया बाल के पे छैया 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 म्हणजे माझी एक्झॅक्टली मला तिच्या मम्मीला एक विनंती आहे ज्या मागेच बसल्यात, पण मी कॅमेऱ्यात बघून सांगते प्लीज तिची नजर काढा आज जाऊन. आणि आपल्याला खूप डान्स करायचा आहे माहितीये ना तुला. शी इज व्हेरी मच प्रिपेअर्ड. ती आवडताना पण हेच सांगत होती की आता मी डान्स करणार आहे. हो आता आपण डान्स करूया. सो आमच्याकडे एक गेम आहे त्याचं नाव आहे हुक स्टेप चॅलेंज. ठीक आहे, मी एक गाणं प्ले करणार आणि बघूया तुमच्या दोघांपैकी कोणाला ती छान स्टेप येते करता. काही येत नाही हा डान्स. व्हेरी हॅपी. या आय एम व्हेरी हॅपी यार. तुम्ही एक काम करा, कदाचित क्लेममुळे मी हा व्हिडिओ या इंटरव्ह्यू मध्ये पूर्ण नाही दाखवणार, पण मी आमच्या इंस्टाग्राम जे हँडल आहे तिथे हा जो व्हिडिओ हा पूर्ण असेल तो बघाच. एक काम करा, तुमच्याकडे दुसरा फोन असेल ना तिथे हा व्हिडिओ लावा आणि मग मधुमतीला बघा. तिने एकही बीट एकही स्टेप मिस नाही केली. जे प्रीती झिंटाची कोरिओग्राफी आहे तीच तू केली आहेस. करेक्ट सेम. व्हेरी नाईस. प्रीती झिंटा आहेस का? तू खूप छान केलं, खूप मस्त. अरे यार मी हरले यार. ती हरली. अरे यार टू मच यार. कम ऑन यार म्हणजे. पण मी आय एम ऑलवेज हॅपी टू बी द बॅक डान्सर टू मधुमती. येस, मधुमतीने जो डान्स केलाय त्याचं जर 5% जरी मला आलं तरी माझ्या आयुष्याचं सार्थक झालं असं मला वाटतं. पण तू हरलीस ग. हो, तुम्ही मला नाही येणारी गाणी लावलीत बरोबर तिच्या फेवर मध्ये. त्यामुळे पण मधुमती जिंकली म्हणून एक चॉकलेट मधुमतीसाठी. येस, अनदर चॉकलेट. थँक्यू. मधुमती तू खरं आलीच हेच आमच्यासाठी खूप मोठं आहे, तुला माहितीये का? नाही मला दे ना. नको नको. चॉकलेट हे चॉकलेट आता तू कोणाकोणाला देणार? हे माझं. आणि मम्मा डॅडीला नाही देणार चॉकलेट? चॉकलेट देणार ना? चॉकलेट Okay, मला वाटलं नाही देणार. नाही सोनाली डॅडी नावाने म्हणजे सगळे असताना नावाने नाही हाक मारत, पण जेव्हा आपापलीच लोक असतात तेव्हा गपचूप चॅप्टर आहे. पण मला प्रियदर्शनी आता सांगितलं ती भरतनाट्यम डान्सर आहे ती. ओके, आणि हे कसं सुरू झालं आणि आता कसं सुरू आहे हे? कोविड पासून जरा ते बंद झालं कारण की क्लासेसच सगळे बंद झाले आणि ऑनलाईन ते फार होईना. पण ती अनेक वर्ष लहानपणापासून ती भरतनाट्यमच्या क्लासला जाते. मुळात शी इज अ नेव्ही किड. माझा काका नेव्हीमध्ये असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी राहिली आहे ती. सो जिथे ती असायची तिथला डान्स क्लास जॉईन करायची. तर पुण्यामध्ये तू कुठे भरतनाट्यम शिकलीस? कला निकेतन, विच इज उमा टिळक यांचा क्लास, सुयश टिळकची आई, तर त्यांच्याकडे ती शिकली. खूप मस्त. म्हणजे माझा तुला माहितीये मी आज दिवसभर काम करत होते मधुमती आणि हा शेवटचा इंटरव्ह्यू होता, पण मला अजिबात थकल्यासारखं वाटलं नाही. इथे कॅमेरा मागे जेवढे पण लोक आहेत जेवढे पण अजिबात बोर नाही झाले, कोणाला कंटाळा नाही आला. नाही कंटाळा आला. तुला कसं वाटतंय? तुला मजा आली? बिलकुल छान. खूप छान वाटलं ना? चांगलं वाटतंय. तू आता सगळ्यांना सांगशील ना या इंटरव्ह्यू बद्दल की छान वाटलं? तुझं बेस्ट फ्रेंड कोण आहे? बेस्ट फ्रेंड, एकदम बेस्ट फ्रेंड.
मम्मी ती मम्मीला नाव सोनाली म्हणते. बरं आता मी हे विचारणार नाही मम्मी जास्त आवडते की पप्पा, की ऑब्व्हियसली तुला सोनाली जास्त आवडते. मम्मा म्हणायचं. आता एव्हरीबडी इज लुकिंग ना, एव्हरीबडी विल से की तू मम्माला यू कॉल सोनाली. मी ओके, काही म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, थँक्यू. ओके ठीक आहे, थँक्यू. ओके, पण एक अजून प्रश्न राहिलाय, पण त्याआधी ज्या निमित्ताने आपण आलोय ते म्हणजेच रक्षाबंधन. आणि बहिणींनी एकमेकांना ओवाळलं नाही एकमेकींना तर ते अपूर्ण राहील. तर ताट तयार आहे आणि मधुमतीला ओवाळायला खूप आवडतं आणि याचे साक्षीदार आज इट्स मज्जाची संपूर्ण फॅमिली असणार आहे, तुम्ही असणार आहात. सो हे रक्षाबंधन माझ्यासाठी फार स्पेशल आहे. 9 वर्ष झाली मला, पण मी आज ऑन कॅमेरा सांगते की हे माझा सगळ्यात बेस्ट इंटरव्ह्यू असणार आहे. सगळ्यात बेस्ट. म्हणजे मला उद्या जाऊन कोणीही विचारलं तुझा सगळ्यात आवडता इंटरव्ह्यू कोणता, तर माझा हा सगळ्यात आवडता इंटरव्ह्यू. कारण का मी काहीच प्रश्न नाही विचारले, पण जे तिथून आले त्याचेच काउंटर प्रश्न मी विचारत गेले मला असं वाटतंय. पण आता आपण ताट तयार करूया. आपण पिऊला ओवाळायचं, पिऊ तुला ओवाळणार. डन. ठीक आहे. हॅपी रक्षाबंधन. हॅपी. इतकं छान रक्षाबंधन मी पहिल्यांदा पाहिलं आणि थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. पहिल्यांदा आम्ही असं रक्षाबंधन केलंय मज्जामुळे, त्यामुळे थँक्स टू यू. फक्त रक्षाबंधनला आपण कसं गिफ्ट देतो ना, गिफ्ट नको. जर आज तुला तिला एक प्रॉमिस करायचं असेल तर प्रियदर्शनी आज मधुमतीला काय प्रॉमिस केलं? ओके, मी असं प्रॉमिस करेन की माझ्या वरती चित्रित झालेल्या प्रत्येक प्रोजेक्टचा ती भाग असण्याचा मी प्रयत्न करेन, सो दॅट तिचंही स्वप्न मला कुठेतरी पूर्ण करता येईल. जे तिचं ॲक्टिंगचं आणि कॅमेराचं आणि शूटिंगचं स्वप्न आहे ते काही प्रमाणात माझे प्रयत्न आत्ता चालू आहेत, पण शेवटी माझ्या हातात काहीच नसतं. त्यामुळे मी फक्त सजेस्ट करू शकते किंवा विचारू शकते की आपण हे करू शकतो का. पण यु नो असे ॲक्टर्स आहेत बॉलिवूडमधले काही आपल्याला माहिती आहेत की जे कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहितात की मी सिनेमात असेल तर हे पण सिनेमात असतील, किंवा असा अलिखित पण कॉन्ट्रॅक्ट असतो कधी कधी. तर तसा मला मधुमतीचा करायचा आहे की मी जर सिनेमात आहे तर तुम्हाला एका शॉट पुरतं तरी मधुमतीला घ्यावं लागेल असं कधीतरी करता यावं. तर आय प्रॉमिस की मॅक्सिमम तिला स्क्रीन टाइम देण्याचा मी प्रयत्न करेन. अगदीच, खूप मस्त. मधुमती, आज तू पिऊला काय प्रॉमिस करणार? एक प्रॉमिस करायचंय तुला, तर तू काय प्रॉमिस करणार तिला? तू यू हॅव टू प्रॉमिस मी समथिंग. येस, प्रॉमिस करायचंय काहीतरी. काय? नाही, तिला सांगता नाही येणार. तू असं प्रॉमिस कर मला की यू विल डू ऍक्टिंग शूटिंग व्हेन आय टेल यू. शूटिंग करशील तू? तुला आवडतं ना ते? आवडते शूटिंग. येस, तर ते तू करणार माझ्या बरोबर. येस, प्रॉमिस. ओके. अँड यू विल कीप डान्सिंग. प्रॉमिस? ओके. येस, डील झालेलं आहे, प्रॉमिस झालेलं आहे. आणि प्रियदर्शनी, जाता जाता माणूस म्हणून मला तुझा खूप अभिमान आहे, कारण हे फार
फार थोडकी लोक असतात ती करतात, जे इतरांना घेऊन पुढे जातात. त्यातली तू एक आहेस. मला अभिनेत्री म्हणून तू प्रचंड आवडतेस हे मी तुला नेहमी सांगत आली आणि मी नेहमी सगळ्यांना सांगते. मी काल का परवा छाया कदम यांना भेटले तेव्हाही आम्ही तुझं खूप कौतुक केलं. यार आजही हे सगळं जेव्हा मधुमती सोबत घडतंय, रेड कार्पेटवर जेव्हा तू तिचा हात धरून प्राऊडली उभी राहते आणि ती माझी बहीण आहे हे प्राऊडली सांगतेस, खरंच तुझ्यासारख्या माणसांची आता समाजाला गरज आहे, जे इतक्या प्राऊडली, मला कोणत्याही आजाराचं नाव नाही घ्यायचं, पण इतक्या प्राऊडली तुझ्या बहिणीला घेऊन उभं राहतात. अशा माणसांची खरंच या समाजाला गरज आहे. आय होप की त्या व्हिडिओनी बऱ्याच जणांना इन्स्पायर केलं असावं किंवा होप दिला असावा, मोटिवेट केलं असावं. ते जरी झालं तरी सुद्धा सक्सेसफुल. आणि सॅडली मी हे आधी का नाही केलं असं मला खूप रिग्रेट झाला. युजली पुण्यात प्रीमियर असायचं तेव्हा ती यायचीच आणि तेव्हा काही रेड कार्पेट नसायचं. रेड कार्पेट मुंबईतल्या प्रीमियर्सलाच असतं. सो यावेळेस एकच प्रीमियर होणार होता म्हणून अट्टहासाने माझे वडील तिला घेऊन आले इथे आणि आय वॉज वेटिंग फॉर इट की तिला ते कॅमेरा समोर तिला उभं राहता यावं. आणि शी इज अ गुड पोझर. ती खूप वेगवेगळ्या पोजेस वगैरे देत असते जेव्हा मी फोटो काढायला जाते असते, काहीतरी असे कुठेतरी बघितलेले असतात वगैरे. पण तिकडे ती एवढा कॅमेरा आणि लोकांना बघून जरा कॉन्शियस झाली म्हणून तिच्या गो टू पोज मध्ये गेली ती. पण मधुमती तू अशीच राहणार, तू अशीच डाऊन टू अर्थ राहणार, तू अशीच इनोसंट राहणार आणि तू अशीच बेबी राहणार. बेबी येस प्रॉमिस. मी बेबी आहे ना, ती शी इज बिग सिस्टर. नाही पण बिग सिस्टर पण बेबीज आहे, ठीक मधु आहे. बेबी. आणि मी जसं सुरुवातीला बोललेले की आपण ताईचा इंटरव्ह्यू नको घेऊया, तर मी फक्त तुझ्यासाठी मोठं चॉकलेट आणलंय, तर प्लीज हे चॉकलेट खास तुझ्यासाठी, कारण का तू पुण्यावरून आलीस इंटरव्ह्यू साठी. हा चॉकलेट द्या तो सब सही आहे. ते हे फरेरो, इट्स नॉट जेम्स, इट्स डिफरंट. सो थँक्यू सो मच. थँक्यू. पप्पी देशील का? ओले बापरे. वाव. चॉकलेट शो टू द कॅमेरा. असं दाख. चॉकलेट. वाव असं पकड. येस. वाव. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि आपण रोज नाही पण आपण नेहमी भेटत राहू. जेव्हा जेव्हा तू रेड कार्पेटवर येशील प्लीज मला विसरू नको. आपण हाय करूया एकमेकांना. हाय असं करूया जेव्हा आपण रेड कार्पेटवर भेटू. आणि प्रियदर्शनी थँक्यू सो मच. एक फोन आणि प्रियदर्शनी बोलली आय एम रेडी. नीलमने हा इंटरव्ह्यू लाईनअप केला आणि खरंच तू मला नीलम बोलली की प्रियदर्शनी खूप एक्सायटेड आहे. आम्ही खूप व्हॉइस नोटवर बोललो आणि खूप सगळं झालं. प्रियदर्शनी तिच्यापेक्षा जास्त आमच्यापेक्षा जसं ती एक्सायटेड होती की तुला हे आवडतं ते आवडतं, असं कर तसं कर. या इंटरव्ह्यूचा 80% भार हा तू सांभाळला, त्यासाठी थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. इतका सुंदर सेटअप. आणि हे रक्षाबंधन माझ्या कायम लक्षात राहील कारण की ही राखी पहिल्यांदाच मी बांधून घेतली मधुकडनं, त्यामुळे आता ही जबाबदारी पण आली आहे. आणि थँक्स टू यू आम्हाला इन फ्रंट ऑफ कॅमेरा मधुमतीला ती खुलली कॅमेरासमोर. ती युजली अनोळखी लोकांसमोर थोडीशी बुजलेली असू शकते किंवा वागते, पण बिकॉज ऑफ यू आणि द होल क्रू तिने खूप एन्जॉय केला हा इंटरव्ह्यू. त्यामुळे इट्स अ व्हेरी बिग डे आणि इम्पॉर्टंट डे फॉर हर. आणि असे इंटरव्ह्यू तुझे लाखो करोडो व्हावे. अँड आमिर जी आपको पछतावा होगा. आमिर जी आपको पछतावा होगा. सितारे जमीन पर तारे जमीन परचा 3रा सिक्वेल आल्यानंतर आमच्या मधुमतीला बोलवायचं. चमकीले तारे जमीन पर. तुम्ही विसरायचं नाहीये. सो तुम्हाला हे रक्षाबंधन आणि हा इंटरव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जा अगर अंकिता या दोघींसोबत घेते तुमचा निरोप. बाय बाय. बाय बाय. थँक्यू सर. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.